अगर आप लोग अभी तक सर से सब्सक्राइब नहीं किया चैनल को तो सब्सक्राइब करें। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल मॅथ्स बाय बितवार MD। तर चला तर मित्रांनो सुरू करूया आपण आज एक्सरसाइज 1.2 म्हणजे डिफरन्शिएशन या आधळ्या पाठाचा एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन 9वा। तर हा क्वेश्चन पाहण्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की कृपया चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्यावे। तर मी आधी काय सांगतो पहा, हे जे क्वेश्चन आहे क्वेश्चन 9वा 1.2 मधला जे का क्वेश्चन 9वा आहे, या क्वेश्चनमध्ये 9व्यामधील आपल्याला बेसिक जर तुम्हाला जर आलं असेल तर तुम्हाला मोरचं येईल इझी पहा। तर आधी आपण बेसिक घेऊया, याच्यासाठी लागणारं काय काय आहे तर म्हणजे सबस्टिट्यूट करायची मेथड आहे पहा या क्वेश्चन 9व्यामध्ये। क्वेश्चन 9वा 10वा हा सर्व याच्यावरच अवलंबून असेल, मी तुम्हाला सांगतोय तेवढे लक्षात ठेवावे। तुम्ही 9वा तुम्हाला खूप इझी जाईल पहा, तुम्ही तुमच्या मनानं करू शकाल तुम्ही पूर्ण प्रश्न, कारण का तुम्हाला बेसिक जर आले असेल तर तुम्ही बाकीचं सर्व काही इझी करून टाकशाल। मग पहा नेमकं काय करायचं, तुम्हाला मी काही एक्सप्रेशन सांगतो आणि त्याची सबस्टिट्यूशन कशी करायची सांगतोय तुम्हाला। तर सर्वप्रथम पहिला आहे पहा, तर सर्वप्रथम पहिला आहे वर्गमुळात 1 - x चा वर्ग। आता वर्गमुळात 1 - x चा जर वर्ग जर आला असेल तिथं सबस्टिट्यूट काय करायचं, म्हणजे xच्या जागी रिमूव्ह करून त्याच्या जागी दुसरं काय तर सबस्टिट्यूट करायचं, याला आपण सबस्टिट्यूशन म्हणतोय। तर मग इथं क्लिअरली दिसून येत आहे पहा, इथं जर एक्सच्या जागी जर आपण काय म्हणजे एक सबस्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय हो आणखी सांगतो तुम्हाला। सबस्टिट्यूशन म्हणजे आपण ट्रिग्नोमॅट्रीचा कोणता बी एखादा ट्रिग्नोमॅट्रिक रेशो ठेवायचं, म्हणजे एक ट्रिग्नोमॅट्री ठेवायची आपण एक कोणती बी, म्हणजे साइन कॉस टॅन कॉस थिटा कोणताही एखाद्या प्रकारचा आपण ठेवू शकतोय। तर आता इथं डायरेक्ट आपल्याला क्लिअरली दिसून येते 1 - x चा वर्ग। तर आपल्याला फॉर्म्युले माहीत असणं आवश्यक आहेत पहा। तर ते कोणते फॉर्म्युले, तर आपल्याला एक फॉर्म्युले माहीत असेल की साइन थिटा प्लस कॉस थिटा बरोबर 1, हे तर आपल्याला माहीत असायलाच पाहिजे, किंवा याच्यावरून आपल्याला खूप सारे बनवता येतात। काय बनवता येतात तर कॉस थिटा बरोबर 1 - साइन थिटा, तर म्हणजे सॉरी साइन थिटा नाही, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा = 1 असतं, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे। 1 + टॅन थिटा बरोबर 1 + टॅन थिटा बरोबर सेक थिटा, 1 + कॉट थिटा बरोबर कोसेक थिटा, म्हणजे हे जवळपास अशा प्रकारचे तर रेशिओ आपल्याला माहीतच असले पाहिजे। तर म्हणजे तरच आपल्याला हे सबस्टिट्यूशन मेथड खूप इझी होऊन जाईल, हो का। तर तुम्ही फॉर्म्युले नाही बघले असेल तर फॉर्म्युलेसुद्धा पाहून घ्यायचा आपण, मागच्या व्हिडिओमध्ये जवळपास बरेच झालेले आहेत फॉर्म्युले। तर आपण सांगतो इथं, आता इथंच आपल्याला अंदाज लावता येते पहा। तर आता काय 1 - x चा वर्ग, म्हणजे इथं काय ठेवलं नाही, म्हणजे एक सेपरेट रेशो येईल, रूट कटून जाईल सर्वप्रथम। तर काय येईल पहा, आपण सांगतोय तुम्हाला, आता अवघड वाटेल परंतु नंतर खूप इझी जाईल। तर 1 - इथं जर आपण जर साईन जर ठेवून बघूया आपण 1 - साइन स्क्वेअर, राईट। आता साइन इथं साइन थिटा जर ठेवलं तर साइन स्क्वेअर थिटा होते, 1 - साइन स्क्वेअर थिटा। तर इथं बघायचं आपल्याला सांगता येते की 1 इथं आहे, या साइन स्क्वेअर थिटाला जर तिकडे नेलं 1 - साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा येते, मग 1 - साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा येते, मग ते कॉस स्क्वेअर थिटा आणि हे रूट म्हणजे स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होते, डायरेक्ट कॉस थिटा येते, म्हणजे हे जमते आपल्याला अशा प्रकारे ठेवता येते। म्हणजे जसं की एक डायरेक्ट एक सिम्पली फॉर्म यावं अशा प्रकारे त्याला सबस्टिट्यूशन म्हणतात, हो का। मग किंवा आपण याला 1 - साइन थिटा ठेवले होतो, किंवा 1 - कॉस थिटासुद्धा ठेवता येते पहा। तर 1 - जर कॉस थिटा तिकडे ठेवलं तर काय होते हो, 1 - कॉस स्क्वेअर थिटा = साइन स्क्वेअर थिटा, रूट आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, साइन थिटा तयार होते, राईट। मग किंवा 1 - आता इथं काय साइन कॉस झाला, आता टॅन ठेवून बघूया 1 - टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे का हो कुठं, सॉरी तर मी चुकीचं लिहून घेतोय थोडं, 1 - टॅन स्क्वेअर 1 - कॉट स्क्वेअर असेल, सेक स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअर थिटा असेल इथं। तर मग काय लिहिता येते पहा, इथं जर टॅन जर ठेवलं 1 - टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे का, नाही, कारण का 1 + टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे, त्यामुळे 1 + टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला आहे, तरच सेक स्क्वेअर थिटा येते डायरेक्ट सिम्पली फॉर्म। म्हणून इथं आपण काय ठेवू शकत नाही, आपण 1 म्हणजे टॅन ठेवू शकत नाही, म्हणजे बाकीचे काय ठेवू शकत नाही, फक्त आपण ठेवू शकतो साइन किंवा कॉस ठेवू शकतोय। तर मग याच्यासाठी आपल्याला इथं काय लिहिता येते, म्हणजे अशी ध्यान ठेवायची की असं जर आलं तर आपण x बरोबर काय ठेवू शकतोय, साइन थिटा ठेवू शकतोय, किंवा x बरोबर कॉस थिटा ठेवू शकतो, एवढंच आपण ध्यान ठेवायचं। हे झालं सबस्टिट्यूशन मेथड। तर दुसरं आहे पहा अशाच प्रकारे, आता 1 - झाले तर आता काय लिहिता येते आपल्याला 1 + लिहिता येईल। तर 1 + मध्ये काय काय ठेवता येते पाहूया आपण।
तर 1 + एक्सचा वर्ग, 1 + एक्सच्या वर्गाला आता इथं काय काय ठेवता येते पहा, 1 + एक्सचा वर्ग. आता इथं 1 + साइन थिटा जर ठेवलं, 1 + साइन स्क्वेअर थिटा काय तर होते का, होत नाही. 1 - साइन स्क्वेअर थिटा असेल तर कॉस स्क्वेअर होत होतं, राईट. त्याच्यामुळं 1 साइन आणि कॉस जमतच नाही, त्याच्यामुळं आपण काय ठेवू शकतो इथं, टॅन ठेवू शकतो, राईट. मग 1 + टॅन थिटा जर ठेवलं एक्सच्या जागी, तर एक्सच्या जागी जर टॅन थिटा जर ठेवलं तर 1 + टॅन स्क्वेअर थिटा काय होते, सेक स्क्वेअर थिटा होते. सेक स्क्वेअर आणि ए स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, डायरेक्ट सेक थिटा बाहेर येते. त्याच्यामुळे आपण ते सुद्धा ठेवू शकतो, म्हणजे टॅन ठेवू शकतो, राईट. म्हणजे टॅन ठेवू शकतो, एक तर टॅन ठेवू शकतो किंवा 1 + कॉटसुद्धा आहे, म्हणजे कॉट थिटासुद्धा ठेवू शकतो. त्यामुळं आपण इथे लिहून घेऊया की x = टॅन थिटासुद्धा ठेवू शकतो. अशा प्रकारे आलं तर 1 + जर आलं तर, किंवा x = कॉट थिटासुद्धा ठेवू शकतो. पहा आता तिसरा आहे एक्सचा वर्ग. आता 1 + एक्सचा वर्ग झाला, मग किंवा आपल्याला असं सुद्धा लिहिता येते पहा, x² - 1 काय हो, x² - 1. पुस्तकामध्ये काय प्रिंट मिस्टेक दिलेले आहेत पहा, तर आता तुम्ही सुधारून घ्यायचं. किती पेज नंबर 21वर आहेत, प्रिंट मिस्टेक आहेत. हे 2 फॉर्म्युले चुकीचे दिले आहेत, म्हणजे इथं काय ठेवायचं ते, तर मी इथं प्रिंट मिस्टेक दुरुस्त केलो आहे. तर आता x², आता इथं पहा एक्सच्या जागी काय ठेवू शकतो आपण, आता साइन ठेवू शकतो का बघा बरं. sin² - 1, sin² - 1 जर आलं, इकडं जर -1 इकडे जर आणलोय तर इकडे -cos² होते, म्हणजे मायनसला जुळत नाही खातं, हो का. त्यामुळं साइन किंवा कॉस आपण ठेवू शकत नाही. टॅन जर ठेवू शकलो तर बघा, टॅन स्क्वेअर थिटा -1, टॅन स्क्वेअर थिटा जर इकडे जर म्हणजे जुळत नाही, कारण का प्लसमध्ये राहिले तर टॅन किंवा कॉट ठेवता येते. परंतु या 1ला जर आपण जर तिकडे नेलो तर सेक स्क्वेअर थिटा -1 म्हणजे = टॅन स्क्वेअर थिटा, राईट. सेक स्क्वेअर थिटा -1 = टॅन स्क्वेअर थिटा. मग याचा अर्थ आपण सेक थिटा ठेवू शकतोय किंवा कोसेक थिटा ठेवू शकतोय, राईट. त्यामुळे x = सेक थिटा किंवा x = कोसेक थिटा हे आपण ठेवू शकतो. एवढं आपल्याला नक्की ध्यान ठेवावे लागणार आहे. हे झालं महत्त्वाचं सर्वात, एवढं सबस्टिट्यूशन आपल्याला समोर लागणार आहे. त्याच्या पुढे आपण चालून जरी शिकायचं झालं तर आणखी काय सांगतोय तुम्हाला, तर हे आहेत पहा a + x, काय हो, a + x आणि a - x. अशा प्रकारे आलं. a म्हणजे कोणताही कॉन्स्टंट राहू शकतो पहा, हो का. तुम्ही a म्हणजे a धरू शकत नाही. a म्हणजे कोणताही कॉन्स्टंट, 1 2 3 4 5 6 7 8 याच्यापैकी. याच्यामध्ये काय ठेवायचं, याच्यात यसं असेल किंवा ऑरमध्ये a- किंवा वरी जर प्लस किंवा मायनस असेल, किंवा वरी a - x आणि a + x खाली, अशा प्रकारचे जर असेल तर इथं काय सबस्टिट्यूट करायचं हे आपल्याला सांगता येते. तर इथं सबस्टिट्यूट करता येते पहा. आता बघा इथं काय करता येईल पहा, इथं 1 + x आहे, मग इथं काय करता येते आता, म्हणजे a + x आहे. इथं जर a + x म्हणजे a + साइन थिटा जर ठेवलं आपण तर काय होते हो, म्हणजे काय होते, डायरेक्ट साइन थिटा होते. म्हणजे a + साइन थिटा a - साइन थिटा, म्हणजे कायचं काय ढेकळं काही समजत नाही, म्हणजे काही तेवढं विशेष होत नाही. मग आपल्याला काय ठेवता येईल पहा, इथं असं जर असेल तर आपण इथं जर एखादा कॉन्स्टंट असेल, कोणताही असेल, इथं एच असेल कॉन्स्टंट, तर काय ठेवायचं पहा, a cos थिटा ठेवायचं, म्हणजे a cos 2 थिटा किंवा a cos थिटा ठेवायचं आपण. म्हणजे 2 थिटाचे आणि थिटाचे आपल्याला फॉर्म्युले माहीत असतात, त्यामुळे आपण असं करतोय. किंवा आपल्याला सिम्पली सांगतोय तुम्हाला, हे 3 तर फॉर्म्युले माहीत असणं आवश्यकच आहे हा, परंतु cos 2 थिटाचे फॉर्म्युले आपल्याला सुद्धा सर्वात महत्त्वाचे माहीत असणं पाहिजे. तर cos 2 थिटाचे फॉर्म्युले आहेत 2 cos² थिटा -1, हे एक फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. cos 2 थिटा बरोबर 1 - 2 sin² थिटा, हे एक महत्त्वाचं असलं म्हणजे तुम्हाला पाठच असला पाहिजे, कारण का हे सर्वात महत्त्वाचं फॉर्म्युला आहे. त्यामुळं हे पण, आणि cos 2 थिटा बरोबर काय असेल पहा, टॅनमध्ये एक फॉर्म्युला असेल, तो म्हणजे cos 2 थिटा बरोबर 1 - tan² थिटा 1 + tan² थिटा. हे जर एवढे जर फॉर्म्युले जर तुम्ही जर ध्यानात ठेवले ना, तुमची हे धडा डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन धडा तुम्हाला खूप इझी जाईल पहा, पाणी पिल्यासारखं होईल. तुम्हाला ध्यान ठेवायची तेवढी काही गरज नाही, फक्त तुम्ही प्रत्येक गणित करत राहायचं, त्याच्यामध्ये येत राहतात, मग ते आपल्याला आपोआप ध्यान राहू जातात, हो का. मग एवढे आपल्याला पाठच करावं लागणार आहेत. मग हे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, एवढे फॉर्म्युले आपल्याला ध्यान ठेवायला लागेल. तर मी कच्च्या कागदावर तुम्हाला समजून सांगतो की हे कसं आहे ते, किंवा मी इथं समजून सांगतोय पहा. तर काय करता येते पहा, इथं जर आता आपण असं जर असेल तर काय डायरेक्ट पुट करायचं सांगतो तुम्हाला. असं जर असेल तर डायरेक्ट a cos 2 थिटा किंवा a cos थिटा पुट करायचं. काय करायचं, a cos 2 थिटा किंवा a cos थिटा पुट करायचं. म्हणजे नेमकं काय होते पहा, मी तुम्हाला डायरेक्ट वरून सांगतोय तुम्हाला. इथं नेमकं काय होते, तर आता आपण वर्गमुळात घेऊया. इथं काय घेऊया, a + a cos 2 थिटा आपण ठेवलं आहे आता, किंवा 2 थिटा किंवा 1 थिटा ठेवलं आहे. तर 2 थिटा जर आपण ठेवलं आहे तर पहा खाली काय होते, a ला a - एक्सच्या जागी काय होते हो, a cos 2
थिटा हे ठेवलं आहे आपण. तर आता इथं प्रत्येक जागी सुद्धा इथं सुद्धा असंच ठेवू शकतो आहे आपण. असं जर ठेवलं तर इथं काय होऊ शकतो आहे, याच्यातून ए कॉमन काढता येईल आपल्याला. ए जर कॉमन काढलं तर ए जर कॉमन काढलो आहे तर काय होते हो 1 + cos 2 थिटा लिहिता येते आपल्याला, लिहिता येते. भागिले परत याच्यातून सुद्धा ए कॉमन काढता येते आणि 1 - काय cos 2 थिटा लिहिता येते. हे ए गेट डायरेक्ट गेट कॅन्सल होऊन जातात पहा, म्हणजे इज इक्वल टू मध्ये आता 1 + cos 2 थिटा आणि 1 - cos 2 थिटा. 1 + cos 2 थिटा भागिले 1 - cos 2 थिटा याचं तर सिम्प्लिफिकेशन आपल्याला येतेच. किंवा नॉलेज बढावं म्हणून आपण याचे सुद्धा सिम्प्लिफिकेशन करून दाखवूया तुम्हाला. पहा मी तर काय करता येते पहा, ह्याच्यात 1 + cos 2 थिटा. आता इथं 1 इथं -1 आहे, इकडे जर आल्यानंतर 1 होते, म्हणजे 1 + cos 2 थिटा बरोबर 2 cos² थिटा होते. 2 cos² थिटा होतो आहे भागिले 1 - cos 2 थिटा. आता 1 - cos 2 थिटाला कसं करता येते, 2 sin² थिटाला इकडे आणा, हे 1ला 1 इथं, -cos 2 थिटाला तिकडे तर इकडे काय होते हो 2 sin² थिटा होते. म्हणजे हे गेट कॅन्सल होते. कॉस भागिले साइन काय होते हो कॉट होते, म्हणजे cot² थिटा होते. त्यामुळं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होते. कॉस भागिले साइन काय होते हो cot² थिटा होते आणि स्क्वेअर रूट गेट डायरेक्ट कॅन्सल होऊन cot थिटा होते. अशा प्रकारे ठेवता येते. त्यामुळं आपण हे ठेवलं आहे पहा. एवढं फक्त हे सबस्टिट्यूशन नव्हतं, तर कशा प्रकारे सबस्टिट्यूशन करायचे आपल्याला नंतर येईल पहा पूर्ण व्हिडिओमध्ये. तर याच्याकडे तेवढं लक्ष द्यायचं नाही, फक्त हे कशा प्रकारे पुट केलं एवढं ध्यान ठेवायचं हो का. तर एवढं ध्यानात ठेवायचं आपण. असं 1 + x 1 - x किंवा 1 a - x a + x असं जर दिसलं तर a cos 2 थिटा आणि a cos थिटा हे आपण सबस्टिट्यूशन ध्यानात ठेवायचं. तर अशाच प्रकारे जर वरी जर आलं असं काय आता 1 a + x म्हणजे कोणती कॉन्स्टंट आलं असतं, परंतु त्या कॉन्स्टंटच्या जागी फक्त जर 1 + x आणि 1 - x जर आला असतं तर नेमकं काय करायचं, 1 + x आणि 1 - x अशा प्रकारे जर आलं तर नेमकं काय करायचं. किंवा रूटमध्येच काय असेल हो 1 - x 1 - x 1 + x म्हणजे एच्या जागी काय असेल 1 आलं असेल तर नेमकं काय सबस्टिट्यूट काय करायचं. तर डायरेक्ट आपण काय करू शकतो, ए जर किंवा ए 1 येऊ द्या, म्हणजे ए येऊ द्या 1 येऊ द्या, म्हणजे ते एकच कॉन्स्टंट झालं ना. मग त्याच्या सुटासाठी सुद्धा आपण काय लिहितो a cos 2 थिटा किंवा a cos थिटा अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजे कोणते ठेवू शकतो, म्हणजे ए कॉन्स्टंट झालं एक नंबर हा सुद्धा कॉन्स्टंट झाला आहे. 2 येऊ द्या काही येऊ द्या ढेकळं, म्हणून तो काय पुट करायचं आपण हे सबस्टिट्यूशन करू शकतो. त्यामुळे एवढं ध्यान ठेवायचं आपण. किंवा डायरेक्ट ए म्हणजे कॉन्स्टंट असतो एवढं ध्यान ठेवलं तर आपल्याला खूप चांगलं समजून जाईल. मग किंवा आणखी जरी म्हणजे तुम्हाला फक्त हे स्टेप महत्त्वाचे माहीत राहावं म्हणून मी सांगत आहे. डायरेक्ट एकाच वाक्यामध्ये लिहिलो असतो मी. म्हणजे a + x चा वर्ग म्हणजे दुसरी जरी स्टेप आहे a + x चा वर्ग भागिले a - x चा वर्ग a - x चा वर्ग ऑर म्हणजे असं किंवा असं जर राहिलं काय a - x चा वर्ग म्हणजे खालचं वरी आणि वरचं खाली म्हणजे a + x चा वर्ग असं सुद्धा राहिलं तर इथं सुद्धा a cos 2 थिटाच ठेवू शकतो. पहा काय a cos 2 थिटा किंवा a cos थिटा एवढंच महत्त्वाचं आहे. पहा हे तर आपल्याला डायरेक्ट बघण्याबरोबर माहीत होतं ती साइन कॉस टॅन ठेवायचं. फक्त अशा जर प्रकारे आलं तर एवढंच की a cos 2 थिटा किंवा a cos थिटा म्हणजे थिटा जर ठेवलं तर हाफ अँगल फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला, म्हणजे x/2 चा. तर असे एवढे ध्यान ठेवायचं. या बाकी सर्वांसाठी काय असेल सेम असेल. इथं सुद्धा सेम तेच असेल, फक्त x 1 - x चा वर्ग 1 + x चा वर्ग. इथं जर a cos 2 थिटा जर ठेवलो आहे आपण तर इथं सुद्धा काय होते पहा मी डायरेक्ट काढून दाखवतो. a cos 2 थिटा इथलं a कॉमन काढता येईल आणि इथून सुद्धा a कॉमन काढता येईल. याच्यासारखं a गेट कॅन्सल होईल. 1 + x चा वर्ग म्हणजे 1 + cos² 2 थिटा 1 - cos² 2 थिटा म्हणजे अशा प्रकारे आपल्याला याचं सॉल्व जर केलं आहे तर काहीतरी सिम्प्लिफाईड उत्तर येईल. पहा तर आपल्याला याच्या आधारित पूर्ण गणित समोर पाहायचं आहे. त्यामुळे आपण आता इथं वेळ न घालता आपण समोर जाऊया. परंतु एवढे सबस्टिट्यूशन नाहीत. पहा सबस्टिट्यूशन आणखी भरपूर आहेत. भरपूर म्हणजे आणि 4-5 आहेत. तर तुम्हाला एवढे काय करायचे आहे ध्यान ठेवायचे आहेत. हे म्हणजे ध्यान ठेवायचं म्हणजे समजून घ्यायचे आहेत. फक्त समजून घेतलं तर तुम्हाला ध्यान ठेवायची गरज नाही आहे. एक पेजेस भरू द्या, काय टेन्शन घ्यायचं नाही. तर मग नेमकं काय करता येते आपल्याला. दुसरं आहे पाहत आहे 2x भागिले 1 + x चा वर्ग म्हणजे 2x भागिले 1 + x चा वर्ग अशा प्रकारचे जर सबस्टिट्यूशन आलं तर याला नेमकं काय सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे 2x भागिले 1 + x चा वर्ग जर आलं तर काय करायचं. तर आता पहा इथं 2x आहे 1 + x चा वर्ग. आता xच्या जागी काय ठेवू शकाल आपण. तर xच्या जागी काय ठेवल तर आपल्याला काय येईल हेच महत्त्वाचं आहे. पहा
तर मग आपण इथे लिहून घेऊया. जसं आपण इथे ध्यान ठेवले की cos 2 थिटाचे फॉर्म्युले आणि हे बेसिक फॉर्म्युले, तर cos 2 थिटाचे आणि sin 2 थिटाचे फॉर्म्युले आपल्याला आलेच पाहिजे पहा. तर मी इथं sin 2 थिटाचे सुद्धा फॉर्म्युले लिहून देतोय की sin 2 थिटा बरोबर 2 tan थिटा भागिले 1 + tan स्क्वेअर थिटा. हे sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे पहा. 1 + tan स्क्वेअर थिटा हे फॉर्म्युला सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. आणि याच्यामध्ये 2 sin थिटा इंटू cos थिटा म्हणजे sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. जर इथं जर थिटा असेल तर इथं θ/2 होईल, इथं θ/2 होईल. इथं जर फक्त थिटाच असेल 2 थिटाच्या ऐवजी इथं θ/2 होईल, इथं θ/2 होईल. एवढं ध्यान ठेवायचं आपण. हे sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, हे आपल्याला ध्यान ठेवावं लागेल. आणखी एक म्हणजे tan 2 थिटा. tan 2 थिटा, आता tan 2 थिटाचा सुद्धा फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर tan 2 थिटाचा फॉर्म्युला आहे की 2 tan थिटा भागिले 1 - tan स्क्वेअर थिटा. 1 - tan स्क्वेअर थिटा हे सुद्धा आपल्याला फॉर्म्युले माहीत असणं खूप आवश्यक आहे. हे म्हणजे आता इथं पहा sin 2 थिटा, cos 2 थिटा आणि tan 2 थिटा हे 3 फॉर्म्युलेच आपण पाहिलो आहोत. या 3 फॉर्म्युल्यावरच आपल्याला, या 3 फॉर्म्युलेच्या आधारितच आपल्याला संपूर्ण गणित आहेत. त्यामुळे हे 3 फॉर्म्युले आपल्याला आता जरी पाठ जरी नाही झालं तर फक्त गणित करत राहायचं पहा, आपल्याला खूप इझी येऊन जातील. मग हे 3 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. तर आपण इथं काय करूया, 3 फॉर्म्युल्याच्या आधारित. आता इथं 2x आहे राईट. आता याच्यावर काय सबस्टिट्यूट करू शकतो पहा, याचाच आधार घ्यायचा पहा. आता 2 आता इथं बघण्याबरोबर ओळखेल पहा. हे फॉर्म्युलाच काय आहे हो, इथं जवळपास याच्यासारखं आहे पहा, 2 tan थिटा राईट. इथं 2 tan थिटा राईट. मग आता 2 tan थिटा सारखा फॉर्म्युला आहे. म्हणजे इथं आपल्याला ओळखून जाते काय ठेवायचं, इथं एक्सच्या जागी tan थिटा पुट करायचं. सबस्टिट्यूट काय करायचं, tan थिटा पुट करायचं. समजून घ्या, आपण sin 2 थिटा जर पुट केलो आहे आपण, समजा काय sin 2 थिटा म्हणजे tan थिटा जर पुट केलो आहे आपण राईट. मग इथं काय होईल, 2 tan थिटा 1 + tan स्क्वेअर थिटा म्हणजे 2 tan थिटा 1 + tan स्क्वेअर थिटा म्हणजे sin 2 थिटाचा डायरेक्ट फॉर्म्युला होते. डायरेक्ट याला sin 2 थिटा म्हणू शकतो आपण. जर आपण जर इथं tan थिटा ठेवून जर आपण tan 2 थिटा म्हणू शकत नाही, कारण का इथं जर मायनस जर आला असेल खाली तर आपण याला tan 2 थिटा म्हणू शकत होतो. मग त्याच्यामुळे डायरेक्ट आपण काय पुट करू शकतो, हे फॉर्म्युले ध्यानात राहिल्यानं आपल्याला इझी समजून जाईल. काय पुट करू शकतो, tan थिटा हे सबस्टिट्यूशन करू शकतोय. तर tan थिटा बरोबर x किंवा x बरोबर tan थिटा आपण सबस्टिट्यूट करू शकतोय. तर दुसरा आहे 1 - x² 1 + x². काय आहे हो, 1 - x² भागिले 1 + x². आता इथं काय सबस्टिट्यूट करू शकतो पहा. तर x बरोबर इथं फॉर्म्युलेच बघायचं भाव, खाली 1 वरी 1 - x² आणि 1 + x² डायरेक्ट cos 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये आहेत. त्यामुळे 1 - tan स्क्वेअर म्हणजे tan थिटा ठेवू शकतो राईट. 1 - tan स्क्वेअर थिटा 1 + tan स्क्वेअर थिटा म्हणजे x बरोबर काय ठेवू शकतो, इथं सुद्धा tan थिटाच आपण ठेवू शकतोय. तर मग आपल्याला हे फॉर्म्युले माहीत असले तरच आपल्याला हे समजते, डायरेक्ट लक्षात येते पहा. आणि ह्याच्यानंतर आहे पहा, याच्यानंतर आहे 3x - 4x³ किती आहे याच्यानंतरचं, म्हणजे नेक्स्ट हे सबस्टिट्यूशन म्हणजे एक्सप्रेशन आहे. काय आहे, 3x - 4x³ 4x³ 3x - 4x³ किंवा ऑरमध्ये 1 - 2x² असं जर असेल तर काय पुट करायचं, किंवा म्हणजे इथं पहा म्हणजे x बरोबर काय नेमकं पुट काय करायचं. तर आपल्याला हे काय झाले, हे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत या डब्यातले, ह्या डब्यातले सुद्धा खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही फॉर्म्युले आहेत. तर ते आहेत पहा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले आहेत. सर आपल्याला फॉर्म्युले माहीत पाहिजे की sin 3 थिटाचा फॉर्म्युला काय असेल. sin 3 थिटाचा फॉर्म्युला असेल पहा 3 sin थिटा -4 sin³ थिटा. हे आपल्याला माहीत असणं खूपच आवश्यक आहे. आणि cos 3 थिटाचा सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. तर cos 3 थिटाचा फॉर्म्युला आहे 4 cos³ थिटा -3 cos थिटा. हे एक महत्त्वाचं माहीत असणं पाहिजे. आणि तिसरा आहे tan 3 थिटा. tan 3 थिटाचा सुद्धा फॉर्म्युला माहीत असणं पाहिजे. म्हणजे 2 थिटाचे हे sin cos tanचे ध्यान ठेवायचं आणि 3 थिटाचे sin cos tanचे एवढं तर ध्यान राहणारच ना आपल्याला. तर 3 tan थिटा -tan³ थिटा राईट. 3 tan थिटा -tan³ थिटा भागिले 1 - 3 tan स्क्वेअर थिटा. हे एक डबा आपल्याला खूप महत्त्वाचा असेल पहा. हे जरी माहीत असेल तर आपल्याला
खूप इझी होऊन जाईल बाकी सर्व. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. तर याच्यावर आधारित इथं आहेत पहा. तर इथं काय हो, आता इथं बघण्याबरोबर ओळखू येते काय 3x - 4x³ 3x - 4x³ म्हणजे x जागी आपण काय साइन थिटा ठेवू शकतो. याच डायरेक्ट माहीतच आहे. किंवा इथं 1 - 2 sin² थिटा याचं जर असलं तर माहीतच आहे आपल्याला काय ठेवता येते 1 - 2 sin² थिटा. किती आहे, कुठं आहे ते इथं आहे पहा 1 - 2 sin² थिटा म्हणजे cos 2 थिटा सुद्धा आपण ठेवू शकतो तिथं एक्सच्या जागी 1 - 2 sin म्हणजे cos 2 थिटा येते म्हणजे 1 - 2 sin² थिटा जर ठेवलं तर आपण राईट म्हणजे एक्सच्या जागी काय ठेवता येते इथं साइन थिटा आपल्याला डायरेक्ट सबस्टिट्यूट करता येते. कारण आपल्याला 3 थिटाच्या फॉर्म्युल्यावरूनच हे ओळखू येते पहा. तर हे महत्त्वाचं असेल. पूर्ण अख्ख्या धड्यामध्ये हेच येणार आहे. याच्या मोरचंच याच्यात म्हणजे मोरच्याच प्रश्नात न येता समोरच्या सुद्धा येऊ शकतात पहा हे. तर 3x आता हे झालं. तर याच्यानंतरचं आहे पहा 4x³ म्हणजे ते 4x³ जे आता फक्त याच्यासारखंच आहे पहा 4x³ - 3x राईट किंवा म्हणजे याच्या 2x चा वर्ग या 2 थिटाच्या फॉर्म्युल्यावरून घेतले ते -1 म्हणजे याचा अर्थ x बरोबर आता हे कशाचा फॉर्म्युला जुळत आहे हो इथं पहा म्हणजे cos थिटाचा म्हणजे cos ठेवू शकतो आपण cos थिटा ठेवू शकतोय. हे झालं याच्यानंतरचं. हे झालं मग आता हे आहे tan 3 थिटा. तर tan 3 थिटा आपण काय करू शकतोय आता इथं म्हणजे सेम याच्यासारखंच घेऊ शकतो काय 3x - x चा वर्ग 3x - x चा वर्ग भागिले काय 1 - 3x चा वर्ग 1 - 3x चा वर्ग म्हणजे याच्या जागी काय सबस्टिट्यूट करू शकतो आपण x बरोबर tan थिटा आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. म्हणजे x बरोबर आपण जर tan थिटा जर ठेवलं तर याची सर्वाची किंमत काय होईल tan 3 थिटा येईल. तर एवढंच आपण ध्यान ठेवलं तर आपलं खूप मेहरबानी होईल किंवा खूप आपला आभार असल्यासारखं होऊन जाईल पहा. एवढं ध्यान ठेवायचं. याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची आपल्या मनात ठेवायचं हे आणि अक्षी याला विसरायचंच नाही पहा. तुझी खूप आठवण येईल असं म्हणून आपण याला लिहून ठेवायचं हो का. IMP आहे तेवढे फॉर्म्युले हे आलं तर आपल्याला याच्यानंतरचा धडा खूप इझी जाईल. स्क्रीनशॉट काढून घ्या. तरी पण आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली असेल तिथे आपल्याला याच्या धड्याचे नोट्स भेटून जातील हो का. तर मी ते लिहून सुद्धा घेतलेलं आहे पहा. एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन 9वा. तर काय आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. त्याच्यामधला आपण सर्वप्रथम काय पहिलाच प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे की cos इनवर्स 1 - x चा वर्ग 1 - x चा वर्ग भागिले 1 + x चा वर्ग अशा प्रकारे दिलेले आहे. तर इथं पाहण्याबरोबरच येईल पहा आपल्याला की हे कशाचा फॉर्म्युला आहे. तर 1 - x चा वर्ग 1 + x चा वर्ग. आता आपण इथं पाहिलं आहे की 1 - x चा वर्ग 1 + x चा वर्ग जर असेल तर x बरोबर आपण सबस्टिट्यूट करू शकतो कशानं tan थिटानं म्हणजे किंवा आपल्याला हे फॉर्म्युले ध्यान असते तर इथं घेता येते 1 - x चा वर्ग 1 + x चा वर्ग म्हणजे xच्या जागी आपण tan थिटा डायरेक्ट सबस्टिट्यूशन करू शकतोय. तर इथं डायरेक्ट आपल्याला एवढं जर याला बघण्याबरोबर ध्यान येते पहा की काय ठेवू शकतोय आपण. मग इथं काय करू शकतो आपण पहा डायरेक्ट पुट करू शकतोय. तर मग आपण काय करतो डायरेक्ट आता इथं पण लिहू की सबस्टिट्यूट लिहायचं किंवा पुट लिहायचं. काय लिहायचं x बरोबर tan थिटा लिहायचं. x बरोबर काय ठेवणार आपण tan थिटा परंतु आपल्याला थिटाची किंमत काढून घ्यावी लागेल कारण नंतर काम येईल. त्यामुळे आपण तर थिटा बरोबर काय होईल मग tan इकडे असं इकडे गेलं तर tan इनवर्स x होईल फक्त हे काढून ठेवूया आपण इथं दुसरं काहीच नाही. तर मग इथं सबस्टिट्यूशन करू काय सबस्टिट्यूशन करूया x बरोबर tan थिटा म्हणजेच काय होते हो मग इथं cos इनवर्स 1 - tan x म्हणजे tan² थिटा भागिले 1 + tan² थिटा हे एक झालं. तर इथं डायरेक्ट अशा प्रकारे आपण लिहून घेऊया. मग आता नेक्स्ट पेजवर मी लिहितो पहा इथं डायरेक्ट cos इनवर्स काय होतं तिथं cos इनवर्स 1 - tan² थिटा भागिले 1 + tan² थिटा 1 + tan² थिटा अशा प्रकारे ठेवलं होतं. तर इथं फॉर्म्युला माहीत असेल की 1 - tan² थिटा 1 + tan² थिटा. तर cos 2 थिटाचा फॉर्म्युला आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. cos इनवर्स काय होते हो cos 2 थिटा लिहिता येते. मग cos 2 थिटा जर असेल तर आपल्याला माहीत आहे हे cos डायरेक्ट कॅन्सल होईल डायरेक्ट थिटा उरते म्हणजे थिटा काय आता जेवढा आहे तर 2 थिटा उरते पहा हो का. हे तर आपल्याला तर काय माहीतच आहे म्हणजे काय होते 2 थिटा उरते.
त्याच्यामुळं वाय बरोबर आपल्याला 2 थिटा ठेवता येते, परंतु थिटाच्या जागी आपण थिटाची किंमत काढून घेतलो आहे. याच्यामुळंच आपण इथं अगोदर काढून घ्यायचं की इथं थिटाची गरज पडते आपल्याला नंतर. मग थिटाची किंमत काय हो, टॅन इनवर्स एक्स आहे. थिटाची किंमत काय आहे, टॅन इनवर्स एक्स आहे. त्यामुळं आपण y इज इक्वल टू 2 टॅन इनवर्स एक्स, म्हणजे आता याला डिफरन्शिएट करायचं नंतर म्हणजे कशाने, विथ रिस्पेक्ट टू एक्सला. त्यामुळंच dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची, d भागिले dx म्हणून 2 टॅन इनवर्स एक्स हे आपण काढू शकतोय. तर dy भागिले dx. तर क्वेश्चन दुसऱ्या म्हणजे क्वेश्चन 6व्या ते 7व्यामध्ये आपण सर्व सांगितले की इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह कशी काढायची, ते व्हिडिओ पाहून घ्यायचा आपण क्वेश्चन 6व्याचे. तर आपल्याला याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची करता येते. तर 2ला 2 आपण ॲज इट इज ठेवूया. टॅन इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते हो, टॅन इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह येते काय येते, 1 म्हणजे 1/1 प्लस एक्सचा वर्ग ही टॅन इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह येते. त्यामुळंच आपण dy भागिले dx 2 1 2 म्हणजे 2 भागिले 2 प्लस एक्सचा वर्ग हे झाली याची डेरिव्हेटिव्ह चांगल्या प्रकारची. अशा प्रकारे याची डेरिव्हेटिव्ह काढायचं पहा आपण प्रत्येक गणिताचे. तर दुसरासुद्धा प्रश्न मी इथंच लिहून घेतोय पहा. तर दुसरा प्रश्न आहे, दुसरा आहे की टॅन इन्व्हर्स काय आहे, टॅन इन्व्हर्स 2x भागिले 1 - एक्सचा वर्ग अशा प्रकारे आहे. तर यालासुद्धा y बरोबर मानून घेऊया आपण, किंवा जर आपण डायरेक्ट आधी काय करणार आहोत, आपण पुट करणार आहोत. तर काय एक्स बरोबर काय पुट करणार आहोत. आता इथं टॅन इन्व्हर्स असल्यामुळं आता इथं डायरेक्ट ध्यान येते की काय 2 आणि इथं काय ठेवता येईल हो, 2 टॅन थिटाच ठेवता येईल राईट. कारण का आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 टॅन थिटा. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असेल तर साईन ठेवतो आहे, परंतु तिथं मायनस असल्यामुळे आपण 1 मायनस असल्यामुळे इथं काय ठेवू शकतो आहे, 1 मायनस असल्यामुळे तरी बी टॅनच ठेवू शकतो आहे, परंतु इथं टॅन 2 थिटा येईल पहा. तर मग टॅन 2 थिटा येते. तर इथं 1 खाली जर मायनसमध्ये जर असेल तर राईट आपल्याला हे माहीतच आहे, म्हणजे मायनस राहो खाली प्लस राहो म्हणजे काय येते 1 मायनस येते हे आपल्याला माहीत आहे, कारण का आपण पाहिलो आहोत. त्यामुळे आपण ठेवून घेऊया काय ठेवता येते व एक्स बरोबर टॅन थिटा आपल्याला पुट करायचं एवढं तर माहीतच आहे, कारण काय तर 2 टॅन थिटा येते एवढंच माहीत आहे. मग थिटा बरोबर काय येते व मग इथं टॅन इन्व्हर्स एक्स येते, हे आपल्याला ध्यानातच राहून जाईल. मग इथं पहा आपल्याला सिम्पली जसे जर ध्यान नसेल तर इथं टॅन जर असेल तर टॅनमध्येच येते, म्हणजे टॅन 2 थिटाचा फॉर्म्युलामध्येच येईल. त्यामुळे आपण टॅन कोणत्या म्हणजे टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला आठवायचं आणि आपली प्रोसेसिंग चालू करायची पहा, कारण का टॅन इन्व्हर्स आणि टॅन गेट कॅन्सल होते, त्यामुळे अशा प्रकारची येईल हो का. मग आपण काय करायचं, मग आता टॅन थिटा आपण पुट करून बघूया. तर मग काय होईल पहा, y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स 2 टॅन थिटा म्हणजे एक्सच्या बरोबर टॅन थिटा ठेवलो आहे भागिले 1 मायनस आता टॅन म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा लिहू शकतो का, आपण लिहू शकतो आहे. तर मग आता y बरोबर काय लिहू शकतो हो, टॅन इन्व्हर्स 2 टॅन थिटा आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे टॅन 2 थिटाचा हे झाला फॉर्म्युला. हे एवढा थिटा जर मानलो आहे आपण तर हे टॅन आणि टॅन इन्व्हर्स गेट कॅन्सल होतात, तर y बरोबर 2 थिटा होते. म्हणजेच y बरोबरच काय लिहिता येते व 2 थिटाची किंमत काय काढून घेतली आपण, टॅन इन्व्हर्स एक्स काढून घेतलो आहे. तर अशा प्रकारे केलं तर आपल्याला खूप इझी जाईल. तर मग आता काय लिहिता येते 2 टॅन इन्व्हर्स एक्स राईट y बरोबर. मग याला आता डिफरन्शिएट करता येते, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर dy भागिले dx डेरिव्हेटिव्ह कोणाची काढायची, d भागिले dx म्हणून 2 टॅन इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे आपल्याला, दुसरं काय काढायचं आहे हो, काहीच नाही. तर dy भागिले dx डेरिव्हेटिव्ह 2 टॅन इन्व्हर्स एक्सची 2ला 2 इंटू म्हणजे टॅन इन्व्हर्स एक्सची काय येते 1/1 प्लस एक्सचा वर्ग म्हणजे 2 1 2. सेम अशा प्रकारे याची डेरिव्हेटिव्ह काढल्याने एवढीच ऐकणार एवढंच उत्तर येते पाहायचं पण, म्हणजे 1/1 प्लस एक्सचा वर्ग. सॉरी तर चुकून 2 लिहिलो, इथं हे 1च असेल पहा. तर 1 प्लस एक्सचा वर्ग 1/1 प्लस एक्सचा वर्ग ही झाली याची चांगल्या प्रकारची डेरिव्हेटिव्ह. हे झाला दुसरा क्वेश्चन. तर आपण घेणार आहोत आता इथं तिसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन आहे साइन इन्व्हर्स तिसरा क्वेश्चन आहे साइन इन्व्हर्स 1 मायनस एक्सचा वर्ग, साइन इन्व्हर्स 1 मायनस एक्सचा वर्ग भागिले 1 प्लस एक्सचा वर्ग. इथं सुद्धा बघण्याबरोबर आपल्याला पुट करता येते. काय पुट करता येतो इथे साइन असल्यामुळे इथं साइन येईलच असं काही नाही. इथं काय ही कॉस 2 थिटाच्या फॉर्म्युल्यासारखा दिसतोय का, तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. आपल्याला मागच्या याच्यामध्ये संबंध आपण बघून घेतलो आहे. त्यामुळं y म्हणजे डायरेक्ट आपण काय करूया, आपण पुट करूया काय एक्स बरोबर आपण इथं सुद्धा टॅन थिटा जर पुट केलो आहे किंवा म्हणून इथे थिटाची किंमत आधीच काढून घेऊया. थिटा इज इक्वल टू काय असते हो, टॅन इन्व्हर्स एक्स जर असेल तर इथं काय करतोय मग आपण साइन इन्व्हर्स पुट करायला आपण राईट.
तर 1 मायनस एक्सचा वर्ग म्हणजे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा भागिले 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आपण हे पुट करू शकतो का? पुट करू शकतो आहे. मग काय लिहिता येते हो आपण? तर y बरोबर साइन इनवर्स. एक कशाचा फॉर्म्युला झाला? कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला झाला. मग साइन इनवर्स आणि कॉस हे जर कटवायचं झालं तर आपल्याला डायरेक्ट कटता येत नाही पहा, कारण का इथं साइन आणि कॉस आहे. तर y इज इक्वल टू साइन इनवर्स. तर आता इथे एक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की साईनचं कॉस आणि कॉसचं साईनमध्ये करायचं तर π/2च्या मल्टिपलमध्ये जातो आहे, हो का? तर कॉसचं साईनमध्ये करायचं झालं तर काय करता येते पहा, साइन π/2 प्लस थिटा करता येते. साइन π/2 प्लस 2 थिटा केलं तर साईनचं काय होते हो? कॉस होते. हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. परंतु आपल्याला इथं इथं काय हो प्लस नाही तर मायनसमध्ये येते पहा. आपल्याला गेल्या व्हिडिओमध्ये आपण सांगलो आहे आता पहिल्या व्हिडिओमध्ये सर π/2 मायनस 2 थिटामध्ये येईल म्हणजे थिटा असेल. तर आता मात्र इथं साइन आणि साइन इनवर्स गेट डायरेक्ट कॅन्सल करता येते आपल्याला. तर y बरोबर काय येते हो? y बरोबर इथे π/2 मायनस 2 थिटा येते. म्हणजे तेच आपण y बरोबर π/2 मायनस 2 थिटा जागी काय लिहू शकतो आपण? थिटाची किंमत काढलो की टॅन इनवर्स x. काय काढलो आहे? टॅन इनवर्स x. टॅन इनवर्स x आपण थिटाची किंमत काढलो आहे. तर आपण डिफरन्शिएटसुद्धा करू शकतो याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह आपण काढायची. कोणाची काढायची? π/2 मायनस 2 टॅन इनवर्स xची. तर d भागिले dx आपल्याला लिहायची गरज नसेल, परंतु आपण तरी बी लिहितोय π/2 मायनस 2 टॅन इनवर्स x. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायची पहा, हो का? वेळ नसेल तर परीक्षामध्ये. तर dy भागिले dx π/2ची डेरिव्हेटिव्ह येते 0 मायनसला मायनस 2 टॅन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते हो? 2ला 2 टॅन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते? 1 प्लस 1 भागिले 1 प्लस एक्सचा वर्ग म्हणजे 2 1 2 वरच्याला गुणल्या भागिले 1 प्लस एक्सचा वर्ग ही झाली याची डेरिव्हेटिव्ह. त्यामुळेच आपल्याला dy भागिले dx काय लिहिता येते? -2 1 प्लस एक्सचा वर्ग हे याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहिता येईल पहा, कारण का हे फायनल उत्तर असेल आपलं. परत मी चौथा पण लगेच लिहून घेत आहे. तर चौथा आहे साइन इनवर्स ऑफ 2x. साइन इनवर्स ऑफ 2x काय आहे? तर साइन इनवर्स 2x भागिले वर्गमुळात 1 मायनस एक्सचा वर्ग. हे थोडं तुम्हाला क्रिटिकल असेल, म्हणजे विचार करायला हव्यासारखं असेल पहा. तर इथं काय पुट करायचं? इथं पहा त्या इथं जर माहीत आहे की 1 मायनस असेल तर काय करता येते? 1 मायनस साईन किंवा आपण कॉस ठेवू शकतो, राईट? तर माहीत आहे. मग झालं, एवढं ध्यान ठेवायचं. इथं काय बघायचं नाही इकडं तिकडं. म्हणजे एक्सच्या जागी काय ठेवू शकतो आपण? साईन किंवा कॉस ठेवू शकतो. तर आपण इथं काय इथं साईन म्हणजे आपण साईन ठेवून बघूया, राईट? तर काय साईन जर ठेवून बघलोय तर इथं काय होते? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा होते. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय होते? कॉस स्क्वेअर थिटा होते. कॉस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल म्हणजे कॉस थिटा होते, राईट? म्हणजे एक्सच्या जागी इथं 2 साइन थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. इथं काय कॉस स्क्वेअर थिटा झाला, हे कॉस झालं म्हणजे 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला तयार व्हायला आहे. त्यामुळे जमते इथं. त्यामुळे आपण साइन थिटा ठेवून बघूया, राईट? कॉस ठेवल्याने सुद्धा आपल्याला एकच उत्तर येईल पहा. त्यामुळं काहीच फरक पडत नाही. तर पुट करायचं आपण x बरोबर साइन थिटा नावाचं आपण पुट करायचं. त्यामुळं थिटा बरोबर काय होते हो? थिटा बरोबर साइन इनवर्स ऑफ x. आता टॅन इनवर्स नाही पाहिजे, तर साइन इनवर्स x आहे थिटा बरोबर. तर आपण पुट करूया. तर काय मग y बरोबर साइन इनवर्स म्हणजे आपण पुट करत आहोत साइन इनवर्स 2 साइन थिटा म्हणजे एक्सच्या जागी साइन थिटा वर्गमुळात 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे पुट करू शकतोय. तर मग काय लिहिता येते हो? y बरोबर आता साइन इनवर्सला साइन इनवर्स भागिले 2 साइन थिटा. आता इथं 2 साइन थिटाला 2 साइन थिटा लिहून घेऊया आणि वर्गमुळाला वर्गमूळ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय होते हो? कॉस स्क्वेअर थिटा होते. हे आपल्याला माहीत असेलच. तर y बरोबर साइन इनवर्स 2 साइन थिटा. आता 2 साइन थिटा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होते. त्यामुळे इथं काय होते? उरला कॉस थिटा उरला. तर y बरोबर साइन इनवर्स 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला येईल, राईट? म्हणजे अशा प्रकारे येते, म्हणजे हे फॉर्म्युलाच आहे. आता इथं मात्र साइन आणि साइन इनवर्स गेट डायरेक्ट कॅन्सल होऊन जातात. त्यामुळे y बरोबर डायरेक्ट 2 थिटाच होतोय. तर y बरोबर 2 थिटाची किंमत आपण वरीच काढून घेतलेली आहे. ती आहे साइन इनवर्स x आहे थिटाची किंमत. मग त्यामुळं आपण याला डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू x मध्ये.
तर मग आपण काय लिहू शकतो मग dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह काढू शकतो आपण d भागिले dx म्हणून. तर कशाची 2 sin इनवर्स xची याची डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतोय. तर कसं हो dy भागिले dx. तर 2ला 2. आता साइन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते माहीत असायला पाहिजे आपल्याला. साइन इनवर्स डेरिव्हेटिव्हची येते 1/, वर्गमुळात 1 - एक्सचा वर्ग ही आहे साइन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह. तर आपल्याला अशा प्रकारेच ठेवू शकतो. ते आपण अशा प्रकारेच ठेवूया आपण. त्यामुळंच dy भागिले dx एक बे म्हणजे 2 वरी गुंडोय भागिले वर्गमुळात 1 - एक्सचा वर्ग ही झाली याची साइन इनवर्स म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह. हे झालं याचं सिम्प्लिफाईड उत्तर. तर लगेच मी 5वा सुद्धा घेत आहे पहा. तर 5व्यामध्ये आहे कॉस इनवर्स. काय आहे 5व्यामध्ये कॉस इनवर्स. तर कॉस इनवर्स 3x - 4x³. काय आहे 3x - 4x³. हे झालं 5व्यामध्ये. तर मग याला काय करता येते आपल्याला माहीतच असेल. याला काहीच करता येत नाही. तर याला ढेकळं करता येते पहा. कसे ढेकळं करता येतात बघूत आपण. तर याचे ढेकळं करता येतं इथं बघायचं आपण 3x - 4x³. आणि इथं काय ठेवता येईल हो हे सूत्र कशाचे होते 3 sin θ - 4 sin क्यूब θ. हे तर आपल्याला माहीतच आहे. म्हणजे आपल्याला इथं sin θ ठेवता येईल. म्हणजे पुट करता येईल की sin θ. कारण का साइन म्हणजे sin 3θचा फॉर्म्युला इथं तयार व्हायला आहे राईट. त्यामुळे आपण इथं sin θ म्हणजे cos θ ठेवू शकत नाही. कारण का cos θचा फॉर्म्युला cos 3θचा फॉर्म्युला काय आहे 4 cos क्यूब θ - 3 cos θ आहे. त्यामुळे आपण इथं sin θ पुट करूया. त्यामुळे डायरेक्ट पुट करायचं x बरोबर कोण sin θ पुट करायचं. आणि थिटाची सुद्धा किंमत काढून घ्यायचं. θ = काय होते हो साइन इनवर्स x होते. हे आपण काढून घेणं विसरायचं नाही हो का. त्यामुळं y बरोबर cos इनवर्स 3 sin θ - 4 sin क्यूब θ एवढं लिहू शकतो का आपण लिहू शकतो राईट. तर y बरोबर आता इथं काय हो cos इनवर्स 3 sin θ - 4 sin क्यूब θ म्हणजेच sin 3θचा हा झाला फॉर्म्युला. तर मग आता इथं काय हो y बरोबर cos इनवर्स. आता cos इनवर्स आणि साइन गेट कॅन्सल होत नाही आता. त्यामुळे याला कॉसमध्ये आणावं लागेल. तर कॉसमध्ये आणायचं झालं तर π/2 मायनसच्या मल्टिपलमध्ये जाईल राईट. मग साईनचं काय करा आपण कॉस. तर काय होईल हो थिटा π/2 मायनस थिटा म्हणजे 3θ हे मल्टिपलमध्ये जाईल. परंतु हे डायरेक्ट गेट कॅन्सल करता येते आपल्याला राईट. मग आपण काय करता येईल तर y बरोबर काय राहील π/2 मायनस 3θ. मग थिटाच जागी आपण किंमतच ठेवून टाकूया डायरेक्ट. काय आहे साइन इनवर्स ऑफ x आहे थिटाच्या जागी. त्यामुळंच y बरोबर म्हणजे आता डायरेक्ट याला डिफरन्शिएट करूया आपण. काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. त्यामुळंच dy भागिले dx. तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला चांगल्या प्रकारचीच काढता येईल राईट. तर π/2 मायनस 3 साइन इनवर्स xची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचीच आहे ना. तर dy भागिले dx π/2ची 0 येते मायनस 3ला 3 साइन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/, वर्गमुळात 1 - एक्सचा वर्ग हे झाली साइन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह. त्यामुळंच dy भागिले dx. तर -3 आपण गुणून घेऊया. -3 × -3 भागिले वर्गमुळात 1 - एक्सचा वर्ग हे झाले त्या वरच्याच्या याची डेरिव्हेटिव्ह आणि त्याचं सिम्प्लिफाईड उत्तर. तर व्हिडिओ लांबत चालले असल्यामुळे आपण याला काय करणार आहोत इथं स्टॉप करणार आहोत. नंतरच्या आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. खूप धमाल होईल व्हिडिओ पाहते पण. तर आपल्याला आवडलं तर नक्की दुसऱ्यांना शेअर करा आणि कृपया सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका. तर असंच पाहत राहा असंच सबस्क्राईब करत जा. आपलं जवळपास 5K म्हणजे 5000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होत आहेत जे की 10 मे 2021लाच हो का. तर असं सपोर्ट करा. धन्यवाद.